ह्या दिवाळीला 10-10 रुपयाचा नोटाचा बंडल, 1000 रुपये मध्ये 10 रुपयाचा नोटाचा बंडल भरपूर मोठा येतो. बरोबर. बँकेत जाऊन तुम्ही तो घेऊन यायचाय, तो लक्ष्मी पूजन मध्ये मांडायचा. तो बंडल तुम्ही जो मी तिजोरीत आरसा लावायला सांगितलाय, त्या आरशाच्या पुढे तो बंडल ठेवायचा. आरशाच्या पुढे जर तो बंडल ठेवला, मी त्याच्या पाठीमागचं पण कारण सांगते. तो बंडल तुम्हाला आरशामध्ये दिसणार आहे तिजोरीमध्ये. बरोबर आहे. आरशाच्या मागे लावायचा, म्हणजे तिजोरी जेव्हा ओपन करतो तर इथं पैसे समजा त्याच्या मागे तो नाही, आरशाच्या पुढेच बंडल लावायचा. तो बंडल आरशामध्ये दिसला पाहिजे सर. ओके. तो तिच्या आरशाच्या समोरच ठेवा, म्हणजे त्याची प्रतिमा त्या आरशात दिसेल. तो कधी तुम्हाला गड्डी हलवायची गरज लागणार नाही. त्या गड्डीच्या शेजारी दुसरी गड्डी येईल, पण त्याच्याबरोबर कष्ट पण तुम्ही करा, तर ती गड्डी वाढत जाणार आहे सर. आणि तुम्ही सुद्धा सर करा ह्यावर. नक्की नक्की करून बघा सर. जे पैशाचे पूजन, दागदागिन्याचं पूजन, त्या प्रत्येक दागिन्याला, प्रत्येक पैशाला थोडा थोडा अत्तर लावा सर. रुईवर थोडस अत्तर घ्या, किंवा त्या बोतललाच एक बॉल असते गोल अशी, त्या बॉलनं तुम्ही थोडं थोडं पुसा त्याला सर. इतका छान रिझल्ट आहे सर त्याचा की जबरदस्त. कारण मी स्वतः माझ्या लाईफ मध्ये लक्ष्मी योग घडवून आणलेला आहे लाल किताबच्या थ्रू सर. बरोबर. कारण लाल किताब शिवाय माझं जीवन अधुरं होतं, आणि ते कारण स्वतःला अनुभव घेतलाय तेव्हा लोकांच्या जीवनात, आणि लोकांनाही त्याचा रिझल्ट. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.